आव्हान हे सुरुवातीला जे आम्ही इलेक्शन लढलं त्यावेळेस राजकीय कुठलाही नव्हतं, मी पत्रकारिता करत होतो. 2011 साली मी फॉर्म भरला. त्यानंतर जनतेनं मला निवडून दिलं, विश्वास ठेवला माझ्यावर. जसं आपण एखाद्या लेकरावर विश्वास ठेवतो तसा विश्वास ठेवला आणि ते विश्वास संपादन झाल्यामुळं मला 2017 साली ग्रामपंचायतचं सरपंच म्हणून लोकनियुक्त पहिले सरपंच म्हणून मला जनतेनं मान दिला. त्यावेळेस मी चांगलं काम करतं असं वाटल्यामुळं, माझं लोकप्रियता वाढत असल्यामुळं त्यांनी माझं सरपंचपद माझी जागा नावावर असताना माझ्यावर त्यांनी अपात्र केलं. त्याचा रोष जनतेच्या मनात होता. त्यानंतर मी राजकारणातून संन्यास घ्यायचा असं माझ्या मनात होतं आणि जी काय माझी समाजसेवा जी पत्रकारितेमधून करत होतो ती माझी समाजसेवा चालू होती. त्यानंतर मला यावेळेस आग्रहास्तव सगळ्यांनी प्रेशर केलं की उभा राहा म्हणून. आणि मी यावेळेची निवडणूक फॉर्म भरल्यापासून मला जी फोन येत होते की जनतेनं ती निवडणूक फॉर्म भरा म्हणून मला सांगितल्यामुळे मी ती फॉर्म भरला. आणि आज रोजी अशी परिस्थिती आहे की ही निवडणूक जनतेच्या ताब्यात घेतलेली आहे. कारण जनतेला ठरवणारा जनता की गरिबाला द्यायचं का श्रीमंताला द्यायचं. आज विचार केला तर माझ्यापाशी काहीच नाही, पण प्रॉपर्टी नाही. त्यांची एक गाडी म्हणजे माझी सगळी प्रॉपर्टी आहे. परंतु अशी परिस्थिती आहे की माझा जी लढा आहे ही जनतेनं उभा केला आहे. आज जनता ठरवणार आहे की ही निवडणूक निकाल लागणार आहे. ही एक गरीब विरुद्ध श्रीमंताची लढाई आहे. ही एवढा मोठा श्रीमंत एकदम गरीब, ही लढाई जिंकायची का हरायची ही जनता ठरवणार आहे. आणि 100% मला जनता ह्यातून विजय करेल असा माझा विश्वास आहे. म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा लढाई 100% आहे. कारण तुम्ही बघा, माझं बघितलं तर माझं घर बी तुम्ही जाऊन बघा. माझ्याकडे 2 रूम नाहीत, माझ्याकडं गाडी नाही. मला सांगा, मी मोटरसायकलवर हिंडतो. माझे वडील शिक्षक होते. मी कष्टातून शेत करून ही सगळं केलेलं आहे. जो गोरोबा काकाचा मला आशीर्वाद आहे. काकाच्या मंदिराचं काम झालं, गावातील काम केलं. सर्वसामान्य माणसाला वाटतं की आपला नेता ही जमिनीवरचा असावा किंवा निवडून दिलेला जो कार्यकर्ता आहे ती जमिनीवरचा असावा आणि त्याला आपल्यासमोर भेटता यावं. ह्यासाठी मला जनतेनं आग्रह केला. मी आता तुम्हाला एकच गोष्ट सांगू शकतो की आता म्हणजे फिरत असताना की अनेक ठिकाणी मला म्हणजे नवस माझ्यासमोर बोललं जातं की सांगितलं जातं की आम्ही तुझ्यासाठी बाळा नवस करू. आणि त्याचं दुसरं उदाहरण सांगतो की आळणी पंचायत समिती गणामधून मला एवढं प्रेशर करून उभा केलं की माझी इच्छा नसतानासुद्धा की तुम्ही राहा म्हणून. आणि मी आळणी गावचं सांगतो की त्या ठिकाणी मला लोकांनी पैसे गोळा करून दिले. लोक लढवतात पण त्याच्याकडून पैसे घेतात. माझी परिस्थिती अशी की मला पैसे दिले मला त्यामुळं मी माझ्या रक्तामध्ये जोपर्यंत शेवटचा क्षण असेल त्यापर्यंत मी श्वासापर्यंत इमानदारी फक्त ही जीवन ठेवून, ज्यांची कितीही मोठी असू दे ताकद, त्यांनी मला किती मी हॅरेसमेंट करू द्या, पण मी जनतेसाठी जोवर जनता मला हरवित नाही तोवर मी यांच्या विरोध लढणार आणि 100% जिंकणार. आणि ही लढाई जनतेच्या हातात आहे आणि जनता ह्याचा निकाल दाखवून देणार. कुठले विकासाचे मुद्दे घेऊन आपण निवडणुकीला सामोरे जात आहे? आज मला सांगा, तेरमध्ये पाणी प्यायला नाही. तर मी सांगतो, छाती ठोक सांगतो, मी त्या सरपंच पदाच्या खुर्चीवर नसलो तरी कायदा दाखवून मी 25 लाख रुपये आणून ह्या जनतेनं दिलेल्या ताकदीवर त्यांच्याकडून आणून ते काम करून घेतलेलं आहे. गोरवाकाच्या मंदिराचं काम झालेलं आहे. अनेक चर्चे मुद्दे आहेत. मी तुम्हाला 100 मुद्दे दाखवू शकतो की ती जनतेनं मला निवडून दिल्यामुळे जनतेनं ऐकून करून घेतलेले आहेत आणि मी जनतेच्या ताकदीवर ती कामं केलेली आहेत. मतदारसंघात काय विकासाचा आपलं दृष्टिकोन आहे? मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. तुम्हाला आज पाणी आहे, पाणलोट क्षेत्र आहे, पाणी तर राहत नाही. आज घरकुलाचे प्रश्न आहे. आज माझं उदाहरण घ्या, माझ्या आजोबाला 1970 साली सिटी सर्वे दिला. त्यांनी पैसे भरून सिटी सर्वे दिला. मला सांगा, त्या सिटी सर्वे दिल्यानंतर माझी ती जागा ग्रामपंचायत फक्त नोंद घ्यायची होती, त्यांनी घेतली नाही. आणि आमचे आजोबा असेल, पणजोबा असेल किंवा आज आमचा जन्म असेल, आम्हाला घरकुल मिळत नाही. तिथं अतिक्रमण घोषित केलं जातं. ह्याचा अर्थ काय? तुमच्याकडे सगळं होतं ना. तुमच्याकडे मंत्रीपद होतं, जिल्हा परिषद होतं, आमदारकी होती, खासदारकी होती. मला सांग, काय तुम्ही दिलं? आज मला सांगा, अनेक उद्योग आहेत. आज तेरमध्ये बघितलं तर गाळ्याचं बघितलं तर 10,000 15,000 हजार रुपये भाडं आहे. आज सर्वसामान्याला गाळ्या मिळत नाही. उद्योग करायचा म्हणलं त्यांनी करायचा कसा गोरगरिबाने? हे अनेक प्रश्न आहेत. तुम्हाला सांगतो, नालीचा प्रश्न आहे. आज मातंग गोष्टीमध्ये गेलं तर पाणीच बाहेर निघत नाही, निचरा होत नाही. आणि काम मात्र वर्षाला केले जाते, त्याचे पैसे मॉडिफिकेशन केले जाते. पैशाचा भ्रष्टाचार करून कार्यकर्ते पैसे खातात आणि त्याला ह्यांचं पाठबळ आहे. त्यामुळे जनता ह्यांच्यावर वैतागलेली आहे आणि जनता 100% निकाल
माझ्या बाजूने लावेल अशी मला अपेक्षा आहे. आणि ही इलेक्शन मी त्यांच्या आग्रस्थावर लढलेलं आहे आणि ह्याचा निकाल सर्वसामान्य नागरिक लावेल ही माझी इच्छा आहे. मतदारांना काय आव्हान असणार आहे आपले? मला एकच फक्त गरिबी किंवा श्रीमंती. तुम्हाला गरिबी टिकवायची असेल, तुमची नीतिमत्ता ठरवायची असेल, ज्या मुन्ना खटावकरनं 2011 साली 25 लाख रुपये नाकारले, तुम्ही 25 लाख दिले तरच मतदान करा, नाहीतर करू नका. बघा नीतीच कशी होत असते ती. माणसाचं काय, माणसानं पैशाला कवच बघायचं नाही. आपण आपलं मत अंतकरणापासून दिलं पाहिजे. ही मत जोपर्यंत तुम्ही अंतकरणापासून मत देत नाही तोपर्यंत लोकशाही जिवंत राहणार नाही. आणि ही जी आहेत हुकुमशाहीची माणसं आज करोडो रुपयाची गाड्या घेऊन येऊन आपल्यावर अन्याय करीत राहतील आणि आपलं नुकसान करत राहतील. आज बेकारी वाढली, तुम्ही बघा आज शेतकऱ्याची परिस्थिती बघा, आज धनगर समाजाचं बघा किती मला सांगा आव्हान आहे त्यांच्याकडे, किती मॉडिफिकेशन करून ती करू शकतात. मला सांगा आज घरकुलाचा प्रश्न आहे, उद्योगाचा प्रश्न आहे. आज बेकारी, आज आम्हाला आमचे नेते मंडळी पैसे देतात का देते तर आमचा जो कार्यकर्ता आहे किंवा तेरचा नागरिक आहे मुंबई पुण्याहून गाड्या घेऊन येतात आणि विकास म्हणायचा झाला ह्यांचा तर एक आमदार ह्यांनी कमी केला, ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल सांगा. गोरबागाच्या मंदिरात ह्यांनी पत्रा काढला नाही, ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल. महाद्वार रोडवर घातलं, ह्याच्यापेक्षा दुर्दैव का असेल. ह्यांनी खोटे गेल्या इलेक्शनला खोटे ह्यांनी आटे दिले. मला सांगा आज माझ्या भागात खोटे आटे दिले आणि हे म्हणजे सगळं प्रत्येक इलेक्शनला इलेक्शन पुरतं आम्हीच दाखवायचं. इलेक्शन झालं की त्याचं ती पान बंद करायचं, नवीन पुन्हा कार्यकर्ता तयार करायचा, नवीन पान करायचे, पैसे द्यायचे, पैशावर इलेक्शन लढायचे. ही वेळेचं इलेक्शन हे नीतीवर असेल, हे जिल्ह्याची महाराष्ट्राची लढाई असेल की तेरची जनता मला विजयी 100% करून दाखवेल. गोरबाकाचं जोपर्यंत काम होत नाही तोपर्यंत ही माझा लढा राहणार. गावातला सर्वसामान्य लहानात लहान काम असेल मी ती 100% करायचा प्रयत्न करणार. मी गरीब असलो तरी माझ्यापाशी इमानदारी आहे. तुमच्या विरोधात जे उमेदवार आहेत ते जिल्हा परिषद अध्यक्ष आपल्या तेर गटातून होणार आहेत म्हणून लोकांकडून मतदान मागतायत. मग लोक याला बळी पडतील का? 100% पडणार नाहीत. का पडणार नाहीत? कारण उपाध्यक्ष होते, आमदार होते, खासदार होते, मंत्री होते. काय केलं हे मला सांगा. आमच्या गावाला फायदा काय? आज आमच्या तेरमधले हजारो म्हणतो मी विद्यार्थी उस्मानाबादला शिक्षणासाठी. हजारो. शाळा आमची चांगली नाही, आमची तर चांगलं महाविद्यालय नाही, आमची इथं चांगलं तुम्हाला सांगतो एखादं कुठली खरेदी करायची म्हणतं दुकान नाहीत. मला सांगा ते आज बाहेरून आलेले माणसं इथं प्रस्थापित झाले, त्यांनी जागा घेऊन केलं. पण आमच्यातला सर्वसामान्य माणूस प्रस्थापित झालेला नाही. आमचं घर सोडून ती 10,000 12,000 बाहेर ठिकाणी काम करते. महिला इथून बेरोजगार आहेत. मला सांगा तेरणा कारखाना बंद पडला, सूतगिरणी बंद पडली. किती प्रश्न आहेत मला सांगा. ह्याचं उत्तर कुणाकडे आहे? ते माणसाने घरी जाऊन रडायचं आणि घरगशी व्हायचं. बेकारी वाढलेली आहे. लोकांना कुठंतरी सर्वसामान्याला वाटणार आहे की ही थांबलं पाहिजे.